नमस्कार दर्शको, उजनी वीरची आपण सायंकाळची अपडेट घेणार आहोत 23 सप्टेंबरची मंगळवारची। त्या अगोदर विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट मिळवा। त्या अगोदर सिना नदीला जो आलेला अचानक पूर जो 2 लाख क्युसेक्स अशी माहिती मिळते की 100 वर्षात आलेला सर्वात मोठा पूर आहे। तर त्या पुरामध्ये माढा तालुक्यातील तसेच मोहोळ तालुक्यातील काही गावं विशेषतः दारफळ उंदरगाव अशा अनेक गावांमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विशेष प्रयत्नातून लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदतीची मागणी केल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे आणि तिथं लष्कराचं रेस्क्यू ऑपरेशनच्या मदतीने लोकांना नागरिकांना सुरक्षित वाचवण्याचे व बचावाचे कार्य सुरू असल्याची माहिती आहे। तर आता पाहूया वीर धरणातून 3200 क्युसेकचा विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे। तसेच उजनीतून सीना-माढा योजनेत सध्या सायंकाळी 6 वाजता 180 क्युसेक्स बोगदा, 200 क्युसेक्स मुख्य कॅनल, 600 क्युसेक, तर धरणाची टक्केवारी ही 108% घरात आहे। तर उजनीमध्ये एकूण पाणीसाठा हा सध्या 121.50 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 57.84 TMC झाला आहे। तर सकाळी 8 वाजता बंड गार्डनची आवक 9720 क्युसेक्स होती। नीरा नरसिंगपूर संगम येथे 64,291 क्युसेक्स पाणी पातळी होती। तर तसेच उजनीतून काल जी आवक मोठ्या प्रमाणात वाढत होती ती मात्र आता विसर्ग जो वाढत होता तो आता कमी झाला आहे, परंतु आता सध्याला येणारी उजनीची आवक ही 13,919 क्युसेक्स आहे। काल दिवसभर उजनीच्या वरील पावसाचे प्रमाण परवापासूनच वाढत होते, त्यामुळे उजनीतून मोठा विसर्ग सोडला होता 70,000 क्युसेकचा विसर्ग, परंतु रात्री 10 वाजता तो 50,000 क्युसेक्स करण्यात आला। आज दुपार 1 वाजल्यापासून तो विसर्ग घट करून 40,000 क्युसेकचा करण्यात आलेला आहे। उजनीवरील पावसाचे प्रमाणात घट झाल्यामुळे विसर्गाचे प्रमाण सध्या कमी करण्यात आले असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभाग विमाननगर यांच्याकडून मिळाली आहे। पुढील व ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी निश्चित एका लाईक करा।